स्वतःला भारतीय म्हणवतो. फारसा अभ्यास न करताच प्रचंड त्याची निंदा करण्याची एक सिस्टीम समाजात उभी आहे. पण भारतीय म्हणजे काय? हा भारत कसा बनला? ह्या संकल्पनेच्या पाठीमागचं तत्वज्ञान काय? नमस्कार. आपण सर्व स्वतःला भारतीय म्हणवतो. पण भारतीय म्हणजे काय? हा भारत कसा बनला? ह्या संकल्पनेच्या पाठीमागचं तत्वज्ञान काय? याचा आपण कधी विचार केलाय का? भारत संकल्पना बनण्यासाठी म्हणून महत्तम ज्ञानाची जी ग्रंथ आहेत आणि ही ग्रंथ आहेत उपनिषद. भारतीय ज्ञानसागरामध्ये उपनिषद हा एक मोठा ज्ञानसाठा आहे. फारसा अभ्यास न करताच प्रचंड त्याची निंदा करण्याची एक सिस्टीम समाजात उभी आहे. इच्छा तर असते की याला उत्तर मिळायला हवं आणि याच हेतून आमच्या हरिदास गुरुजींनी ही जी उपनिषदांच्या शिक्षण देण्याची एक व्यवस्था लावली आहे. नवीन बॅच सुरू होतीये. एका बॅच मध्ये शिकून काही सगळं खूप कळतं अशातली गोष्ट नाही, पण एक चांगली तोंड ओळख होते. एकदा त्या विषयाचा आपला व्यासंग वाढत गेला की आपण अशा अनेक वादळांना, अनेक खोट्या प्रचारांना उत्तम तऱ्हेनं उत्तर देऊ शकू. आणि प्रत्येक वेळेला काही आपलं प्रवचन कोणाला उत्तर देण्यासाठीच पाहिजे असं नाही, तर अनेक शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, या सगळ्या नवीन युवकांमध्ये या आपल्या भारतीय वैदिक तत्वज्ञानाचा, ज्ञानसागराचा किंवा आपण म्हणू ज्ञान सूर्याचा या प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रकाश पाडण्याच्या दृष्टीनं आपल्या प्रत्येकाचा प्रचार खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तेव्हा खरंच आग्रहाने आपल्या मित्रपरिवारासह या बॅचमध्ये सहभागी व्हा आणि याचबरोबर हे सगळं मिळालेलं ज्ञान एक ज्ञानसैनिक या नात्याने सगळ्या समाजापर्यंत पोचवा. अंधाराला पराभव करत बसण्याच्या मनीषा करायची काही गरज नाही. दिव्याने स्वतः प्रकाश टाकायला सुरुवात केली की अज्ञानाच्या अंधकाराचा आपोआप पराभव होत असतो. खरोखर जर आपल्याला उपनिषद समजून घ्यायची असतील तर ह्या व्हिडिओ बरोबर एक लिंक आहे. त्या लिंक वरून ग्रुप आपण जॉईन करू शकता आणि उपनिषद समजून घेण्यासाठी म्हणून हे आपलं निश्चितच पहिलं आणि यशस्वी पाऊल ठरणार आहे.